नमस्कार मुलांनो, लीप फॉरवर्ड कडून मी आहे तुमची होस्ट आणि दोस्त स्वरूपा. तुम्हा सर्वांचं आपल्या या सॅटर्डे स्टोरी सेशन मध्ये पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. मी आशा करते की तुम्ही सर्वांनी मागच्या आठवड्यातील आपलं पहिलं सेशन नक्कीच बघितलं असेल. मागच्या सेशन मध्ये आपण आपल्या नवीन मैत्रिणीला भेटलो आणि तिचं नाव काय होतं? अगदी बरोबर, रिंकी. ती खूपच उत्साही आणि चौकस विद्यार्थिनी आहे आणि ती नेहमीच विचारत असते नवीन नवीन वेगवेगळे प्रश्न. पण तुम्हाला माहितीये का, आज रिंकी आहे ना जरा चिडलेलीच आहे. पण रिंकी का चिडली असेल बरं? तुम्हालाही हे जाणून घेण्याची उत्सुकता असेल ना, तर मग संपूर्ण सेशन शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या खास सॅटर्डे स्टोरी सेशनला. आई, तो मोहन पुन्हा एकदा रांगेत मध्येच घुसला आणि मी जेव्हा त्याला अडवलं तेव्हा तो माझ्यावर जोरात ओरडला. अरे रे, मग तू काय केलंस? मग मी सुद्धा त्याच्यावर ओरडले आणि मग आम्हा दोघांनाही वर्गाबाहेर काढलं. म्हणजे चूक एकाची आणि दोघही बाहेर. मला वाटतंय आज मला तुला एक खूप महत्वाची गोष्ट सांगायला पाहिजे. गोष्ट? कसली गोष्ट आई? एका अशा मुलाची गोष्ट ज्याने बुद्धी आणि शांततेच्या बळावर लढाई जिंकली. त्याने ना आरडाओरडा केला ना हात उगारला, फक्त एक चिठ्ठी लिहिली आणि सगळंच बदलून टाकलं. एका चिठ्ठीने? मला काहीच कळत नाहीये. आई, पटकन सांग ना. चल तर मग. आजच्या गोष्टीचं नाव आहे द पेन इज मायटियर दॅन द स्वॉर्ड. म्हणजेच लेखणीची ताकद तलवारीपेक्षा मोठी असते. द पेन इज मायटियर दॅन द स्वॉर्ड. Once there was a big road connected to a nearby village. The villagers would go through that road to sell their farm goods in the city. Due to poor construction, the road became very bad over the years. There were many potholes and many accidents took place on that road. The villagers were very angry with the local government and start protesting against them. They blocked the road and didn't allow anyone to pass through that road. Whenever a government officials approached them, the villagers used violence to protest against them. Soon the protests turned into riots and the village road became unsafe. The protesting villagers didn't realize they were creating more problems for themselves. Earlier, it was difficult to travel on the road because of the poor quality. But it was still possible. But now the riots made it impossible to travel on it. Many villagers were even scared to come out of their homes. The farmers could not sell their farm goods in the city, because of which there was no income. And then a young boy in the village who had just completed his education saw everything and decided to do something about it. He remembered his English class. His teacher told him a story about how the pen is mightier than the sword. He decided to write a letter to the government stating the problem faced by the villagers. When the government officials in the city read the letter, he immediately sent a work crew to rebuild the road. In a month, the road was as good as new, and it became easy for the villagers to travel to the city. The protesting villagers realized that violence was not the solution and thanked the young boy for taking the correct action in such a crisis. The young boy then told everyone the story which inspired him and said, "The pen is mightier than the sword." And the moral of the story is, greatness comes from vision and commitment to making a world a better place. काय मुलांनो, कशी वाटली तुम्हाला ही गोष्ट? मजा आली ना? चला तर मग आता या गोष्टीचा अर्थ मराठीमध्ये काय होतोय हे बघूया. द पेन इज मायटियर दॅन द स्वॉर्ड. मगाशी सांगितल्याप्रमाणे लेखणीची ताकद तलवारीपेक्षा मोठी असते. वन्स देअर वॉज अ बिग रोड कनेक्टेड टू अ नियरबाय विलेज. एकेकाळी जवळच्या गावाला शहराशी जोडणारा एक मोठा रस्ता होता. द विलेजर्स वुड गो थ्रू दॅट रोड टू सेल देअर फार्म गुड्स इन द सिटी. गावकरी याच रस्त्याने त्यांचा शेतीमाल शहरात विकायला नेत असत. ड्यू टू पुअर कन्स्ट्रक्शन द रूट बिकम व्हेरी बॅड ओव्हर द इयर्स. पण रस्त्याची बनावट खराब असल्यामुळे काही वर्षातच तो खूपच खराब झाला. देअर वर मेनी पॉट होल्स अँड मेनी ऍक्सिडेंट्स टूक प्लेस ऑन दॅट रोड.
त्या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले होते आणि अनेक अपघात होऊ लागले. The villagers were very angry with the local government and started protesting against them. They blocked the road and didn't allow anyone to pass through that road. गावकरी तेथील स्थानिक सरकारवर प्रचंड चिडले होते आणि त्यांनी त्यांच्या विरोधात निदर्शने सुरू केली. त्यांनी रस्ता अडवून टाकला आणि कोणालाही त्या रस्त्यावरून जाऊच दिलं नाही. Whenever a government official approached them, the villagers used violence to protest against them. जेव्हा केव्हा सरकारी अधिकारी गावकऱ्यांची समजूत घालण्यासाठी येत असत, तेव्हा गावकरी त्यांच्या विरोधात आंदोलने करण्यास सुरुवात करत. Soon the protests turned into riots and the village road became unsafe. आणि काही दिवसात ही आंदोलने दंगलीत बदलली आणि तो रस्ता पूर्णतः असुरक्षित झाला. The protesting villagers didn't realize that they were creating more problems for themselves. गावकऱ्यांना हे समजत नव्हतं की ते स्वतःसाठीच आणखी अडचणी निर्माण करत होते. Earlier it was difficult to travel on the road because of the poor quality. आधी रस्ता खराब होता पण काहीतरी तरतूद करून वापरता येण्याजोगा होऊ शकत होता. It was still possible, but now the riots made it impossible to travel on it. पण आता दंगलींमुळे रस्त्यांवर प्रवास करणे खूपच अशक्य झाले होते. Many villagers were even scared to come out of their homes. बरेच गावकरी तर त्यांच्या घराबाहेर येण्यासही घाबरायचे. The farmers could not sell their farm goods in the city, because of which there was no income. शेतकरी त्यांचा माल शहरात विकायला नेऊ शकत नव्हते, त्यामुळे त्यांचे उत्पन्नही थांबले होते. And then a young boy in the village who had just completed his education saw everything and decided to do something about it. आणि मग गावातील एका नुकत्याच शिक्षण पूर्ण केलेल्या तरुण मुलाने हे सर्व पाहिले आणि काहीतरी करण्याचा निर्णय घेतला. He remembered his English class. His teacher once told him a story about how the pen is mightier than the sword. He decided to write a letter to the government stating the problem faced by the villagers. तेव्हा त्याला त्याच्या इंग्रजीच्या शिक्षकांनी शिकवलेली गोष्ट आठवली. लेखणीची ताकद तलवारीपेक्षा मोठी असते. त्याने सरकारला गावकऱ्यांना येणाऱ्या अडचणींबद्दल एक पत्र लिहिलं. When the government official in the city read the letter, he immediately sent a work crew to rebuild the road. जेव्हा शहरातील सरकारी अधिकाऱ्यांनी ते पत्र वाचलं, तेव्हा त्यांनी लगेचच कामगारांची एक तुकडी रस्ता दुरुस्त करायला पाठवली. In a month, the road was as good as new, and it became easy for the villagers to travel to the city. एका महिन्यात रस्ता पुन्हा नव्यासारखा तयार झाला आणि गावकऱ्यांना शहरात प्रवास करणे सोपे झाले. The protesting villagers realized that violence was not the solution and thanked the young boy for taking the correct action in such a crisis. त्यानंतर गावकऱ्यांना समजलं की हिंसा म्हणजे सर्व गोष्टींवरचा उपाय आहे का? तर नाही. योग्य मार्ग निवडून समस्या सोडवल्याबद्दल सर्व गावकऱ्यांनी त्या तरुणाचे आभार मानले. The young boy then told everyone the story which inspired him and said, "The pen is mightier than the sword." आणि तेव्हा त्या तरुणाने सर्वांना ती गोष्ट सांगितली ज्या गोष्टीने त्याला इतकी प्रेरणा दिली होती. आणि तो म्हणाला, लेखणीची ताकद तलवारीपेक्षा मोठी असते. Moral: Greatness comes from vision and commitment to making the world a better place. आणि याचं तात्पर्य काय आहे? तर महानता ही दूरदृष्टीतून आणि जगाला अधिक चांगलं बनवण्याच्या निश्चयातून निर्माण होते. मुलांनो, आपल्याला तर या गोष्टीचा अर्थ समजला. चला आता रिंकी या गोष्टीबद्दल काय म्हणतेय ते जरा बघूया. आई, किती छान होती ही गोष्ट. हो ना, म्हणून तुला म्हणाले की दरवेळी दुसरा आपल्याशी कसा वागतोय तसंच आपण वागायची गरज नसते. हो आई, थँक्यू. मला ना आज खूप छान शिकवण मिळाली. चला, म्हणजे रिंकीला तर ही गोष्ट समजलीये. आता आपण या गोष्टीमधून काही कठीण शब्द आणि त्यांचे अर्थ बघूया. पहिला शब्द आहे कनेक्टेड. CONNECTED. कनेक्टेड म्हणजे जोडलेले किंवा संलग्न. पुढचा शब्द आहे विलेजर्स. VILLAGERS. विलेजर्स म्हणजे गावकरी. पुढचा शब्द आहे कन्स्ट्रक्शन. CONSTRUCTION. कन्स्ट्रक्शन म्हणजे बांधकाम. पुढचा शब्द आहे पॉटहोल्स.
POTHOLES पॉटहोल्स म्हणजे खड्डे. पुढचा शब्द आहे ऍक्सिडेंट्स. ACCIDENTS ऍक्सिडेंट्स म्हणजे अपघात. पुढचा शब्द आहे प्रोटेस्टिंग. PROTESTING प्रोटेस्टिंग म्हणजे विरोध करत असणे. पुढचा शब्द आहे गव्हर्नमेंट. GOVERNMENT गव्हर्नमेंट म्हणजे सरकार. पुढचा शब्द आहे व्हायलन्स. VIOLENCE व्हायलन्स म्हणजे हिंसा. पुढचा शब्द आहे रायट्स. RIOTS रायट्स म्हणजे दंगे किंवा गोंधळ. पुढचा शब्द आहे अनसेफ. UNSAFE अनसेफ म्हणजे काय तर असुरक्षित. पुढचा शब्द आहे क्रिएटिंग. CREATING क्रिएटिंग म्हणजे निर्माण करत असणे. पुढचा शब्द आहे पॉसिबल. POSSIBLE पॉसिबल म्हणजे शक्य. पुढील शब्द आहे इन्कम. INCOME इन्कम म्हणजे उत्पन्न. पुढील शब्द आहे एज्युकेशन. EDUCATION एज्युकेशन म्हणजे शिक्षण. पुढचा शब्द आहे मायटियर. MIGHTIER मायटियर म्हणजे अधिक शक्तिशाली किंवा ताकदवान. पुढचा शब्द आहे इमिजिएटली. IMMEDIATELY इमिजिएटली म्हणजे तात्काळ. पुढचा शब्द आहे रिबिल्ड. REBUILD रिबिल्ड म्हणजे पुन्हा बांधणे. पुढचा शब्द आहे इन्स्पायर्ड. INSPIRED इन्स्पायर्ड म्हणजे प्रेरित. पुढचा शब्द आहे कमिटमेंट. COMMITMENT कमिटमेंट म्हणजे बांधिलकी, निष्ठा किंवा दृढ निश्चय. मुलांनो, तुम्हाला या कठीण शब्दाचे अर्थ तर समजले. तर आता ह्यावर आधारित 2 मजेशीर ऍक्टिव्हिटी सॉल्व्ह करूया. तुम्हाला ऍक्टिव्हिटी नंबर 1 मध्ये काही गाळलेल्या जागा असलेले शब्द मी दाखवणार आहे आणि दिलेल्या हिंटच्या सहाय्याने तुम्हाला त्याच्यातून अर्थपूर्ण शब्द बनवायचा आहे. कसा अर्थपूर्ण शब्द? चला तर मग. आणि तुमचा पहिला प्रश्न आहे, हा प्रश्न P पासून सुरू होतो, ठीक आहे? आणि याचा अर्थ आहे हिंसा न करता उपाय काढणे. कोणता असा शब्द असेल बरं जो P पासून सुरू होतो आणि ज्याचा अर्थ होतो हिंसा न करता उपाय काढणे? अगदी बरोबर, पीस. PEACE पीस म्हणजे शांतता. व्हेरी गुड. पुढचा प्रश्न आहे, हा शब्द एखादी गोष्ट दुरुस्त करण्यासाठी वापरला जातो आणि R पासून सुरू होतो. कोणता शब्द असेल असं बरं? व्हेरी गुड. रिपेअर. REPAIR रिपेअर म्हणजे दुरुस्ती करणे. या पुढचा प्रश्न, हा एक शांतपणे आपली भावना व्यक्त करण्याचा मार्ग आहे, आरडाओरडा न करता. आणि हा शब्द सुरू होतो L या अक्षरापासून. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे लेटर. LETTER लेटर म्हणजे काय मुलांनो? व्हेरी गुड. लेटर म्हणजे पत्र. पुढचा प्रश्न आहे, याचा अर्थ आहे जबरदस्तीने लढणे आणि हा शब्द V पासून सुरू होतो. आणि याचं उत्तर आहे व्हायलन्स. VIOLENCE व्हायलन्स म्हणजे काय? हिंसा. अगदी बरोबर. अरे वा, तुम्ही तर सर्व प्रश्नांची एकदम छान पद्धतीने उत्तरं पण दिलीत आणि ऍक्टिव्हिटी सुद्धा मस्त सॉल्व्ह केलीत. आता आपण वळूया आपल्या दुसऱ्या ऍक्टिव्हिटीकडे. तर मुलांनो, मी काय करणार आहे माहितीये? मी ना तुम्हाला एक वाक्य देणार आहे आणि त्यात गाळलेल्या जागेत तुम्हाला योग्य दिलेल्या पर्यायांपैकी योग्य शब्द भरून अर्थपूर्ण वाक्य तयार करायचे. सोपं आहे की नाही? चला तर मग. आणि या ऍक्टिव्हिटीचं नाव आहे रीड अँड आन्सर. आता पहिला प्रश्न बघा. द बॉय रोट अ लेटर / प्रोटेस्ट टू द गव्हर्नमेंट. आता या 2 शब्दांपैकी कोणता शब्द इथं योग्य बसतो? लेटर का प्रोटेस्ट? आणि हो, बरोबर उत्तर आहे लेटर. LETTER लेटर. पुढचा प्रश्न आहे, द विलेजर्स वर अँग्री अँड युज्ड पीस / व्हायलन्स. आता यामध्ये विचार करा, पीस हा योग्य पर्याय आहे का व्हायलन्स हा योग्य पर्याय आहे? पीस म्हणजे शांतता आणि व्हायलन्स म्हणजे हिंसा.
अगदी बरोबर. याचं उत्तर बरोबर आहे व्हायलन्स. तिसरा प्रश्न. आफ्टर रीडिंग द लेटर द ऑफिसर सेंट पीपल टू read/repair द रोड. अधिकाऱ्याने माणसांना कशासाठी पाठवलं? रस्ता नीट करण्यासाठी का रस्ता वाचण्यासाठी? अगदी बरोबर, रस्ता नीट करण्यासाठी. आणि यासाठीचा योग्य शब्द आहे रिपेअर. REPAIR. पुढचा प्रश्न आहे. द स्टोरी टीचर्स अस दॅट peace/fight इज बेटर दॅन शाउटिंग. आता यामधला कोणता शब्द योग्य असेल बरं? मी आता काहीच नाही सांगणार, तुम्हीच उत्तर द्या. आणि याचं उत्तर काय आहे? अगदी बरोबर, PEACE. पीस म्हणजे शांतता. मुलांनो, कसं वाटलं तुम्हाला हे आजचं सेशन? मजा आली ना? आजच्या सेशन मध्ये आपण द पेन इज मायटियर दॅन द स्वॉर्ड ही गोष्ट बघितली. या गोष्टीचा अर्थ जाणून घेतला आणि त्यावर आधारित काही कठीण शब्द सुद्धा बघितले. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे 2 गमतीदार ऍक्टिव्हिटी सुद्धा केल्या ना. मुलांनो, दर शनिवारी आपण अशाच अनेक मजेशीर गोष्टी आणि नवनवीन शब्द शिकणार आहोत. आजचं सेशन तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला नक्की सांगा. भेटूया पुढच्या सेशन मध्ये. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा, अभ्यास करत राहा आणि बघत राहा तुमचं आवडतं लाडकं सॅटर्डे स्टोरी सेशन.